नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बिलाने सरांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज आपण सराव संच 1.2 चा अभ्यास करणार आहोत। यामध्ये उदाहरण क्रमांक 1 आपल्याला दिलेला आहे। पुढे काही त्रिकोण आणि रेषाखंडांची लांबी दिल्या आहेत, त्यावरून कोणत्या आकृतीत किरण पीएम हा अँगल PQR चा दुभाजक आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। चला मग मित्रांनो, या एक्झाम्पलला सोडवण्यासाठी आपण दिलेल्या गोष्टी आधी मांडून घेऊया। एक्झाम्पल नंबर फर्स्ट चा स्टडी करूया। ट्रायंगल PQR दिलेला आहे, त्यामध्ये अँगल P चा बायसेक्टर आपल्याला दाखवलेला आहे PM। ओके, गिवन जे आहे ते इथं लिहूया मित्रांनो। आपल्याला दिलेले काय आहे ते बघा, आधी आपण ते या ठिकाणी मांडूया। दिलेले काय आहे, ओके, म्हणजेच गिवन PR ची व्हॅल्यू दिलेली आहे 3, PQ दिलेला आहे आपल्याला बघा फिगर मध्ये 7, ओके, आणि QM पण दिलेला आहे 3.5, ओके, आणि RM पण दिलेला आहे 1.5। दिलेल्या गोष्टी आपण ह्या ठिकाणी मांडलेल्या आहेत। आता आपल्याला अँगल बायसेक्टर आहे का नाही यासाठी आपण आपला रेशो ह्या ठिकाणी मांडूया मित्रांनो। PR अपॉन PQ हा रेशो आपण फाइंड आउट करूया। PR आहे 3 आणि PQ आहे 7। याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊया। आणि दुसरं काय दिलेलं आहे बघा मित्रांनो, आपल्याला RM अपॉन MQ किंवा QM। RM दिलेला आहे 1.5 आणि QM दिलेला आहे 3.5। पॉइंटच्या RHS ला एक डिजिट आहे, न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला, म्हणून पॉइंट कॅन्सल केलेला आहे आपण। ओके, आता याचं सिम्प्लिफिकेशन करा। 5 ची टेस्ट लागते आहे मित्रांनो। 5 3 जा 15, 5 7 जा 35, म्हणजे 3/7। अर्थात RM अपॉन MQ ची व्हॅल्यू किंवा QM ची व्हॅल्यू आपल्याला 3/7 मिळालेली आहे। याला पण आपण समीकरण नंबर 2 देऊया। ऑब्झर्व करा समीकरण नंबर 1 चं आणि समीकरण नंबर 2 चं। चला तर मग मित्रांनो, समीकरण 1 आणि 2 यांचं निरीक्षण केलं तर RHS सारखी आहे, म्हणून आपण असं लिहू शकतो PR अपॉन PQ बरोबर RM अपॉन MQ। कुठून घेतलं मित्रांनो आपण ते लिहायचं, समीकरण 1 व 2 वरून। इथे लिहायचं कुठून आणलं आपण, समीकरण 1 व 2 वरून मित्रांनो। आणि मग यावरून आपल्याला लिहिता येईल त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासावरून। म्हणून आपण असं म्हणूया, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार त्रिकोण PQR च्या बाजू QR व M बिंदू असा आहे की PR अपॉन PQ इज इक्वल टू RM अपॉन QM। म्हणजेच किरण PM हा कोन
QPR चा दुभाजक आहे. आहे ना मित्रांनो सोपं? नीट बघायचं आहे, नीट लिहून घ्यायचं आहे किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके, या ठिकाणी QPR व्यवस्थित लिहा. अँगल QPR चा दुभाजक आहे. ओके, चला तर मग मित्रांनो, आता पुढे काही त्रिकोण आणि रेषाखंडांच्या लांबी आपल्याला दिलेल्या आहेत. त्यावरून कोणत्या आकृतीत किरण PM हा अँगल RPQ चा दुभाजक आहे किंवा QPR चा दुभाजक आहे, हे आपल्याला ओळखायचं आहे. ओके, हा R दिलेला आहे. चला मग आपण या ठिकाणी आधी जे दिलेल्या गोष्टी आहेत त्या लिहूया मित्रांनो. दिलेले काय आहे गिवन, त्यावरून आपल्याला आयडिया येऊन जाईल काय दिलेलं आहे. बघा, PQ आपल्याला 10 दिलेला आहे. PQ इज इक्वल टू 10. PR आपल्याला 7 दिलेला आहे. PR इज इक्वल टू 7. RM दिसतो आहे तुम्हाला 6. RM इज इक्वल टू 6. आणि QM किंवा QM आपल्याला 8 दिलेला आहे. ओके, हे सगळं दिलेलं आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे मित्रांनो, बरोबर. तर मग चला आता दिलेल्या गोष्टीवरून आपण PR अपॉन PQ काढून घेऊ. PR ची व्हॅल्यू आहे 7, PQ ची व्हॅल्यू आहे 10. याला समीकरण नंबर 1 देऊ. दुसरं बघा मित्रांनो, या ठिकाणी दुसरी गोष्ट आपल्याला दिलेली आहे. PR काढला आपण, PR अपॉन PQ. आता RM अपॉन MQ किंवा QM. RM आहे 6 आणि MQ म्हणजेच QM आहे 8. आता या ठिकाणी संक्षिप्त रूप जर आपण दिलं मित्रांनो, तर 2 3 जा 6, 2 4 जा 8, म्हणजे आपल्याला आन्सर मिळालेला आहे 3/4. याला आपण समीकरण नंबर 2 देऊ. आता समीकरण 1 आणि 2 वरून आपल्याला काय म्हणता येईल? 1 व 2 वरून RHS पहिल्या समीकरणाची 7/10 आहे, दुसऱ्याची 3/4 आहे. म्हणजे RHS इज नॉट इक्वल टू RHS. देअरफॉर PR अपॉन PQ इज नॉट इक्वल टू RM अपॉन MQ. बरोबर मित्रांनो. आता हे काढल्यानंतर इक्वल नाही आहेत दोन्ही बाजू. PR अपॉन PQ इज नॉट इक्वल टू RM अपॉन MQ. आणि म्हणून आपल्याला असं लिहिता येईल की किरण PM हा कोन QPR चा दुभाजक नाही, असं आपल्याला लिहिता येईल. चला तर मग मित्रांनो, आता आपण उदाहरण क्रमांक 3 सॉल्व करूया. यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा. दिलेली गोष्ट आपण आधी लिहूया. या ठिकाणी दिलेले गिवन काय दिलेलं आहे बघा. PR इज इक्वल टू 10, PQ इज इक्वल टू 9, MR इज इक्वल टू 4 and QM इज इक्वल टू 3.6. ओके, आता यावरून आपल्याला पहिला PR अपॉन PQ काढून घेऊ. PR आहे 10, PQ आहे 9. दिस इज द समीकरण फर्स्ट. ओके, त्याच पद्धतीनं PR कडचा आहे MR अपॉन MQ काढून घेऊ. MR 4 आहे, MQ 3.6 आहे.
चला मग या ठिकाणी 0.0 असं लिहू शकतो, म्हणजेच 40/36. सिम्प्लिफिकेशन करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला टेस्ट लावता येईल मित्रांनो. ओके, 4 10 40 4 9 36, 4 10 40 4 9 36, 4 10 जा 40, 4 9 जा 36. अशा पद्धतीनं MR/MQ ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 10/9. याला समीकरण 2 द्या. आता ऑब्झर्वेशन करायचं आहे तुम्हाला. समीकरण 1 ची जी RHS आहे ती आलेली आहे 10/9. तीच समीकरण 2 ची आलेली आहे. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की PR/PQ is equal to MR/MQ. ओके, याला समीकरण 1 व 2 वरून आपण लिहिलं. समीकरण 1 व 2 वरून, बरोबर. म्हणजेच या ठिकाणी किरण PM हा कोन QPR चा दुभाजक आहे. पण मॅथमॅटिकली आपण त्याला कसं मांडणार मित्रांनो, की त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार असं म्हणता येईल की त्रिकोण PQR च्या QR व M बिंदू असा आहे की PR/PQ बरोबर MR/MQ. आणि म्हणून फायनली आन्सर लिहिता येईल किरण PM हा कोन QPR चा दुभाजक आहे. इतकं साधं आहे मित्रांनो. प्लीज लिहून घ्या. चला उदाहरण क्रमांक 2 मध्ये आपल्याला या ठिकाणी मित्रांनो, जर त्रिकोण PQR मध्ये PM 15 दिलेला आहे, PM 15 दिलेला आहे, PQ बघा P पासून तर Q पर्यंत 25 दिलेला आहे, PR P पासून तर R पर्यंत PR आपल्याला 20 दिलेला आहे, NR N पासून तर R पर्यंत आपल्याला 8 युनिट दिलेला आहे. तर रेषा NM ही बाजू RQ ला समांतर आहे का? NM ही बाजू RQ ला समांतर आहे का हे आपल्याला या ठिकाणी जर असेल तर त्याचं कारण लिहायचं आहे. चला मग मित्रांनो, आपल्याला ह्या ठिकाणी असं लिहिता येईल की PQ बरोबर PM/MQ. कारण PMQR कोलिनियर पॉइंट्स. आता किमती टाकू आपण. PQ ची आहे 25, PM ची आहे 15, MQ ची आपण काढू. आता 15 ला आपण शिफ्ट करू. MQ is equal to 25 मायनस प्लस आहे, तर RHS कडून LHS कडे जाताना मायनस होईल. ओके, म्हणजेच MQ ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली 10. ओके, MQ ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर सेम प्रोसेस आपल्याला तसंच असं करता येईल की PR बरोबर PN अधिक NR. आता इथं पण किमती टाकू आपण. PR ची आहे 20, PN काढायची आहे
प्लस येणार आहे 8. आता मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला पीएन काढता येईल. पीएन बरोबर 20 मायनस 8 म्हणजेच पीएन इज इक्वल टू 12. म्हणजे पीएन ची पण व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 12. ओके, एमक्यू ची पण व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 10. बरोबर. मग आता काय करू मित्रांनो, आपण नाऊ आपल्याला या ठिकाणी काय करता येईल, तर रेशो काढून घेऊ आपण. पीएम अपॉन एम क्यू बरोबर पीएम ची व्हॅल्यू आहे 15. बघा इथे दिलेली आहे आपल्याला पीएम आपल्याला 15 दिलेली आहे. एम क्यू 10. 5 3 जा 15, 5 2 जा 10 म्हणजेच पीएम अपॉन एम क्यू इज इक्वल टू 3/2. दिस इज द समीकरण फर्स्ट, म्हणजे समीकरण 1. बरोबर. याच पद्धतीने आपण पीएन अपॉन एनआर ला काढू. पीएन ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे बघा, पीएन आहे 12, एनआर आहे 8. टेस्ट लावा. 4 3 जा 12, 4 2 जा 8. समीकरण नंबर 2. ऑब्झर्वेशन करा, समीकरण 1 ची RHS आहे 15/10 आणि इक्वेशन 2 ची RHS आहे इथं बघूया 3/2. इथं नाही बघायचं, इक्वेशन 1 कडे बघा आणि इक्वेशन 2 कडे बघा. तर RHS सारखी आलेली आहे म्हणून आपल्याला फायनली लिहिता येईल की पीएम अपॉन एम क्यू इज इक्वल टू पीएन अपॉन एन आर. रिझन देणार समीकरण 1 व 2 वरून. बरोबर. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आपल्याला असं म्हणता येईल, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार रेषा एनएम पॅरलल बाजू आर क्यू. आणि म्हणून फायनली म्हणता येईल की रेषा एन एम पॅरलल बाजू आर क्यू आहे, हे सिद्ध. चला तर मग मित्रांनो प्रॅक्टिस सेट 1.3 मधील एक्झाम्पल नंबर 3 चा स्टडी करूया. या ठिकाणी फिगर आपल्याला दिलेली आहे. त्रिकोण MNP दिलेला आहे आणि त्याचा जो कोन N आहे त्या कोनचा NQ हा कोन दुभाजक आहे. ओके, हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. बघा MN ची व्हॅल्यू दिलेली आहे 5. MN बरोबर 5 दिलेला आहे. PN बरोबर 7 दिलेला आहे आणि MQ ची व्हॅल्यू दिलेली आहे 2.5 आणि QP आपल्याला काढायचा आहे. QP आपल्याला काढायचा आहे. मग या गणितामध्ये आपण दिलेली गोष्ट लिहिली मित्रांनो. हे सगळं आपल्याला दिलेलं आहे आणि मग आपण असं करूया की या ठिकाणी रेख NQ हा दुभाजक आहे असं म्हटलेलं आहे. बघा त्रिकोण MNQ च्या अँगल N चा NQ हा दुभाजक आहे. ते मी ॲज इट इज लिहितो. त्रिकोण MNP च्या अँगल N चा रेख NQ दुभाजक आहे. हे आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो. बरोबर दिलेलं आहे. हे सगळं गिवन आहे, हे आपल्याला दिलेले आहे. ओके, दिलेले
आहे। ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे। आणि आपल्याला त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचं प्रमेय माहित आहे, म्हणून इथे लिहिणार आपण त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या प्रमेयानुसार काय आहे प्रमेय? NM/NP is equal to MQ/QP। चला मग हा फॉर्म्युलाच आहे मित्रांनो। मग यामध्ये आपल्याला दिलेल्या किमती आपण सबस्टिट्यूट करूया। चला मग आपल्याला किमती काय दिलेल्या आहेत बघा। किमती काय दिलेल्या आहेत? ओके, NM ची किंमत आहे 5 भागिले NP ची 7, MQ ची आहे 2.5, PQ ची आपल्याला काढायची आहे, बरोबर। मग आता मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करूया। QP बरोबर 7 × 2.5 डिवायडेड बाय 5 क्रॉस मल्टिप्लाय केलेला आहे मित्रांनो। चला आता या ठिकाणी मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन QP इज इक्वल टू 7 × 2.5 ला लिहितो मी, पॉइंट काढून टाकतो, 25 लिहितो, म्हणजे इथं जर डिनॉमिनेटरला आपण 0.0 घेऊ शकतो, म्हणजे तो झाला 50। ओके, आता या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करा। 25 1 जा 25, 25 2 जा 50, मीन्स QP ची व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी मिळून गेली। QP इज इक्वल टू 3.5। क्लियर? QP ची व्हॅल्यू मिळून गेली मित्रांनो, म्हणून फायनली आन्सर लिहिणार QP इज इक्वल टू 3.5 आहे। दिस इज द फायनल आन्सर। चला मित्रांनो, आता सराव संच 1.2चं 4थ्या क्रमांकाचं एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे। या गणितामध्ये आपल्याला आकृतीत काही कोणांची मापे दिलेली आहेत, त्यावरून आपल्याला दाखवायचं आहे की AP/PB इज इक्वल टू AQ/QC। काही मापे दिलेली आहेत। मग आकृतीवरून एक काम करू मित्रांनो, आपण आकृतीवरून आपल्याला असं म्हणता येईल अँगल P, 3 डायमेन्शन नाव देऊ आपण, APQ अँगल दिलेला आहे आपल्याला 60 डिग्रीचा, आणि अँगल ABC दिलेला आहे आपल्याला 60 डिग्रीचा। अँगल APQ व अँगल ABC हे छेदिका AB च्या एकाच अंगास असणारे संगत कोन आहेत। आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल, therefore angle APQ is congruent angle ABC। प्रत्येकी 60 मापाचे कोन आहेत म्हणून। ओके, each angle is equal to प्रत्येकी 60 अंश मापाचे आहेत, बरोबर। आणि मग तुम्ही दोन्ही कोनचा जर नीट विचार केला तर आपल्याला असं म्हणता येईल मित्रांनो,
की 60 मापाचे प्रत्येकी 60 मापाचे कोण आहेत, बरोबर. म्हणजेच आपल्याला आता असं म्हणता येईल रेख PQ is parallel to the रेख BC. ओके, कारण संगत कोण कसोटीनुसार, संगत कोण कसोटीनुसार. ब्रॅकेटमध्ये लिहायचं मित्रांनो रिजन नेहमी. आणि आता त्रिकोण ABC मध्ये नीट बघा, त्रिकोण ABC मध्ये आपल्याला असं म्हणता येईल रेख PQ पॅरलल बाजू BC. ओके, हे आपण सिद्ध केलेले आहे, सिद्ध केले आहे, बरोबर. आणि म्हणून मित्रांनो प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आपल्याला असं म्हणता येईल AP upon PB is equal to AQ upon QC हे सिद्ध. मित्रांनो आता एक्झाम्पल नंबर 5. समलंब चौकोन ABCD आपल्याला दिलेला आहे. यामध्ये AB is parallel to the PQ is parallel to the DC असं आपल्याला दिलेलं आहे. या पॅरलल लाईन्स आपल्याला दिलेल्या आहेत. मित्रांनो या पॅरलल लाईन्स तुम्ही नीट समजून घ्यायच्या आहेत की पॅरलल आहे, बरोबर. ओके, समजण्यासाठी होतं. आता आपल्याला AP ची व्हॅल्यू दिलेली आहे 15, PD ची व्हॅल्यू दिलेली आहे 12, QC ची व्हॅल्यू दिलेली आहे 14 आणि PQ ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, बरोबर. मग चला मित्रांनो चौकोन ABCD या समलंब चौकोनात बाजू AB पॅरलल बाजू PQ पॅरलल बाजू DC हे आपल्याला दिले आहे, बरोबर. मग आता AD बाजू दिसते आहे तुम्हाला, AD बाजू आणि BC बाजू या छेदिका घेऊ मित्रांनो आपण. मग या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला रेख AD व रेख BC या छेदिका आहेत, बरोबर. 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांच्या गुणधर्मानुसार आपल्याला असं म्हणता येईल 3 छेदिका नाही सॉरी समांतर रेषा आणि छेदिका असं म्हणता येईल. 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांच्या गुणधर्मानुसार समांतर
रेषा व त्यांच्या छेदिकांच्या गुणधर्मानुसार लिहिता येईल आपल्याला AP अपॉन PD बरोबर BQ अपॉन QC. चला आता आपण या ठिकाणी किमती टाकू मित्रांनो. बघा AP ची आहे 15, PD ची आहे 12, BQ ची काढायची आहे, QC ची 14. आता क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या, सिंपल. बरोबर. चला मग मित्रांनो क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ आपण. ह्या ठिकाणी कसा करणार? 15 इंटू 14 इज इक्वल टू BQ इंटू 12. 12 ला शिफ्ट करा. 15 इंटू 12 अपॉन 14 अपॉन 12 इज इक्वल टू BQ ची व्हॅल्यू काढायची आहे. चला सिम्प्लिफिकेशन करा मित्रांनो. या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन मिळेल आपल्याला. ओके. बघा इथं सिम्प्लिफिकेशन टेस्ट देऊन टाका. कोणाची टेस्ट लागते बघूया प्लीज. टेस्ट बघा मित्रांनो, कोणाची टेस्ट लागते ते बघायचं आहे. 3 ची टेस्ट लावू आपण. 3 4 जा 12, 3 5 जा 15. ओके. पुन्हा 2 ची टेस्ट लागते. 2 7 जा 14, 2 2 जा 4. ओके. न्यूमरेटरला आहे 5 इंटू 7 अपॉन 2 इज इक्वल टू BQ. म्हणजेच BQ इज इक्वल टू 35 अपॉन 2. ओके. 35 चे हाफ किती? 17.5. म्हणजेच BQ इज इक्वल टू 17 अपॉन 5 आहे. इज द फायनल आन्सर. चला तर मग मित्रांनो आता आपण उदाहरण क्रमांक 6 दिलेल्या आकृती दिलेल्या माहितीवरून आपल्याला QP काढायचा आहे. बरोबर. आता आकृतीमध्ये आपल्याला या ठिकाणी त्रिकोण MNP च्या कोण MNP चा रेख NQ दिसतो आहे तुम्हाला. बघा याला, हा रेख NQ. प्लीज रेख NQ हा कोण दुभाजक आहे. हा कोण दुभाजक आहे. बरोबर. मग त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार, म्हणून त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार म्हणता येईल आपल्याला MN अपॉन NP बरोबर MQ अपॉन QP. बरोबर. आता या ठिकाणी आपण किमती टाकूया. कशा टाकणार मित्रांनो? किमती 25/40. MQ ची किंमत आहे 14 आणि QP ची आपल्याला काढायचीच आहे. आता इथं क्रॉस मल्टिप्लाय करा. हा जो QP आहे हा 25 जवळ मल्टिप्लाय करेल. बरोबर. क्रॉस मल्टिप्लाय करा. ओके. आपल्याला उत्तर मिळेल इथं 25 इंटू QP इज इक्वल टू 14 इंटू 40. हे समजून घ्यायचं आहे मित्रांनो. 25 इंटू QP इज इक्वल टू 14 इंटू 40.
25 ला शिफ्ट करा. QP बरोबर 14 × 40 डिवायडेड बाय 25. बरोबर. चला या ठिकाणी 5 ची टेस्ट लागते. 5 5 जा 25, 5 8 जा 40. ओके, म्हणजेच आपल्याकडे आता 14 मल्टिप्लाय बाय 8 जे 14 8 जा 112 डिवायडेड बाय 5. पुन्हा या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन जर करायचं असेल तर 5 1 जा 5, 5 2 जा 10, 1 पुट हियर, 5 2 जा 10, 2 पुट हियर 0, 5 4 जा 20, म्हणजेच 22.4 हे QPचा आन्सर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. फायनली आपण आन्सर लिहिणार मित्रांनो या ठिकाणी. QP बरोबर 22.4 आहे. चला तर मित्रांनो आता आपण आकृतीचं निरीक्षण करा. जर AB पॅरलल CD पॅरलल EF तर X ची किंमत आपल्याला काढायची आहे. आकृतीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे आधी ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की AB पॅरलल CD पॅरलल EF असं आपल्याला दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि आपल्याला रेख BF व रेख AE या छेदिका आहेत. बरोबर. 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांच्या गुणधर्मानुसार 3 समांतर रेषा व त्यांच्या समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांच्या गुणधर्मानुसार BD upon DF बरोबर AC upon CE. ओके, आता आपण किमती टाकू मित्रांनो. किमती टाकू. चला मग आता किमती टाकूया. BD ची किंमत 8 आहे. DF ची किंमत 4 आहे. AC ची किंमत 12 आहे आणि CE ची किंमत आपल्याला काढायची आहे. बरोबर. आता क्रॉस मल्टिप्लाय 8 × CE इज इक्वल टू 12 × 4. आता 8 ला शिफ्ट करा RHS ला. CE इज इक्वल टू 12 × 4 डिवायडेड बाय 8. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 1 जा 2, 2 6 जा 12. म्हणजे CE ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे मित्रांनो. जी आपण X अझूम केलेली आहे ती मिळाली आपल्याला 6. लक्षात घ्या. ओके, ही X इज इक्वल टू 6 मिळालेली आहे. आता बघा या ठिकाणी AE इज इक्वल टू AC प्लस CE बिकॉज ACE आर कोलिनियर पॉइंट्स. ओके, हे त्याचं रिझन आहे. आता टाका किमती. AE इज इक्वल टू AC ची 12 आहे, CE ची 6 आहे, इज इक्वल टू 18. बरोबर. म्हणजे आपल्याला या ठिकाणी X ची किंमत 6 मिळाली व AE ची किंमत आपल्याला 18 मिळालेली आहे. ओके फ्रेंड्स, सिंपल. मित्रांनो आता आपण एक्झाम्पल नंबर 8 चा स्टडी करू. यामध्ये बघा त्रिकोण LMN मध्ये अँगल M चा अँगल बायसेक्टर आपल्याला दिलेला आहे MT.
MT इज द अँगल बायसेक्टर. बरोबर. दिलेला आहे कोण दुभाजक आहे. LM ची व्हॅल्यू 6 दिलेली आहे. MN ची व्हॅल्यू 10 दिलेली आहे. TN ची व्हॅल्यू 8 दिलेली आहे आणि LT आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग जे दिलेलं आहे ते आधी व्यवस्थितपणे मांडा मित्रांनो. आन्सर लिहिताना त्रिकोण LMN मध्ये आपल्याला अँगल LMN चा किरण MT हा दुभाजक आहे. ओके. देअरफॉर त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार आपल्याला असं म्हणता येईल, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार असं म्हणता येईल मित्रांनो आपल्याला की LM अपॉन MN इज इक्वल टू LT अपॉन NT. ओके. फॉर्म्युला झाला म्हणून आपण या ठिकाणी आता किमती टाकू. ओके. टाका. LM ची किंमत आहे 6, MN आहे 10, LT आहे, LT काढायचा आहे, NT आहे 8. आता क्रॉस मल्टिप्लाय करा. 6 into 8 divided by 10 is equal to LT as it is. फक्त 6 ला फक्त 8 ला आपण शिफ्ट केलं. बरोबर. टेस्ट द्या. 2 3 जा 6, 2 5 जा 10. ओके फ्रेंड्स, नीट लक्ष द्या. 8 मल्टिप्लाय बाय 3 24 अपॉन 5 इज इक्वल टू LT. बरोबर. आता इथं सिम्प्लिफिकेशन करा मित्रांनो. 5 4 जा 20. ओके. 5 8 जा 40 इज इक्वल टू LT. फायनली आपल्याला आन्सर असं लिहिता येईल मित्रांनो, LT इज इक्वल टू 4.8 आहे. असं फायनली आन्सर आपल्याला ह्या ठिकाणी लिहिता येईल. ओके मित्रांनो, उदाहरण क्रमांक 9 चा अभ्यास आपण करणार. त्रिकोण ABC मध्ये आपल्याला अँगल B चा कोन दुभाजक BD दिलेला आहे. ओके. म्हणजे दिलेल्या गोष्टी आपल्याला सगळ्या, जर AB x आहे, BC x + 5 आहे, AD x - 2 आहे, DC x + 2 आहे, हे सगळं दिलेलं असताना आपल्याला नियमानुसार जावं लागेल. या ठिकाणी दिलेली गोष्ट की त्रिकोण ABC मध्ये, असं म्हणूया आपण, त्रिकोण ABC मध्ये कोण ABC चा रेख BD हा दुभाजक आहे. म्हणून त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार AB अपॉन BC बरोबर AD अपॉन CD. आता आपण या ठिकाणी किमती टाकून देऊ मित्रांनो. किमती आपल्याला दिलेल्या आहेत. AB ची किंमत दिलेली आहे x, BC ची दिलेली आहे x + 5,
DC ची दिलेली आहे x + 2. आपल्याला या ठिकाणी किमती टाकू आपण. किमती टाकू. चला तर मग मित्रांनो किमती टाकायच्या आहेत आपल्याला या ठिकाणी. AB ची किंमत आहे x, BC ची आहे x + 5, AD ची आहे x - 2 आणि CD ची आहे x + 2. चला तिरकस गुणाकार करा. x गुणिले x + 2 बरोबर x - 2 गुणिले x + 5. चला x × x x² प्लस x × 2 2x. दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लाय करायचा असेल तर एका ब्रॅकेटची चिन्ह सेतफोड करायची. x × x + 5 -2 इन ब्रॅकेट x + 5. आता x² ॲज इट इज प्लस 2x ॲज इट इज x × x x² प्लस x × 5 5x मायनस 2 × x 2x प्लस आहे तर मायनस होईल 10. इन इक्वेशन लाईक टर्म्स गेट कॅन्सल. ओके x² गेट कॅन्सल. आता आपल्याकडे काय शिल्लक आहे बघा. 2x बरोबर 2x मधून 5x मधून 2x गेले तर 3x - 10. इथं 10 ला आपण इकडे शिफ्ट करू, 2x ला इकडे, म्हणजेच 10 = x, म्हणजेच x = 10. कळलं मित्रांनो. x बरोबर 10 आहे असं फायनली आपण आन्सर लिहू शकतो. चला तर मग मित्रांनो आता आपण उदाहरण क्रमांक 10 सॉल्व्ह करणार. आकृतीमध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात x हा कोणताही एक बिंदू आहे. बिंदू x हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूंशी जोडला आहे. तसेच रेघ PQ पॅरलल रेघ DE, रेघ QR पॅरलल रेघ EF, तर रेघ PR पॅरलल DF हे सिद्ध करण्यासाठी पुढील चौकटी पूर्ण करा. मग आकृतीला पाहून आपल्याला आता पुढील चौकटी म्हणजे या ठिकाणी ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे. चला मग मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला आकृतीमध्ये दिसत आहे. पहिलं उत्तर आपल्याला या ठिकाणी कसं भरता येईल बघा. त्रिकोण XDE हा त्रिकोण दिसत आहे तुम्हाला. इकडचा हा XDE त्रिकोण दिसत आहे. मी ग्रेन केलेला आहे त्याला. त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे काय दिसत आहे मित्रांनो प्लीज. यामध्ये PQ ही पॅरलल आहे. PQ ही साइड पॅरलल आहे. त्रिकोण मोठा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणाच्या DE बाजूला, या DE बाजूला ही PQ पॅरलल आहे असं आपल्याला दिलेलं आहे. आणि मग काय रिझन देणार. पॅरलल दिलेलं आहे तर हे तर आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो. म्हणून दिलेल्या गोष्टीला सिद्धतेमध्ये पक्ष म्हणतात. म्हणून इथं येणार पक्ष. त्याच्यानंतर पक्षाचा प्रमाणाचं मूलभूत प्रमेयचा वापर करायचा आहे. XP/PD बरोबर. इथं येणार PD. त्याच्यानंतर डिवायडेड बाय QE आहे म्हणजेच डिवायडेड बाय येणार QD आहे मित्रांनो. या ठिकाणी PD आहे QE आहे म्हणजे XQ येणार. XQ कळतंय. XQ बरोबर. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. त्याच पद्धतीनं त्रिकोण XEF मध्ये आपल्याला QR पॅरलल EF हे दिलेलं आहे आणि दिलेल्या गोष्टीला आपण पक्ष म्हणतो बरोबर. मग आता QR पॅरलल EF आकृतीला जर नीट पाहिलं तर इथं येणार XR भागिले RF
बरोबर एक्स क्यूब भागिले QE बरोबर. हे जे लिहिलं मित्रांनो प्रमाणाचं मूलभूत प्रमेय म्हणजे याही ठिकाणी आपण लिहिणार प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरून. इथं प्रमाणाच्या किंवा प्रमाणाचे मूलभूत प्रमेय असं ब्रॅकेटमध्ये आपण लिहिणार मित्रांनो, किंवा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरून असं आपल्याला लिहावं लागेल. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो समीकरण 1 आणि 2चं तुम्ही नीट ऑब्झर्वेशन करा. ओके. नीट ऑब्झर्वेशन केल्यावर तुमचं लक्षात येईल की या ठिकाणी x³ RHS सारखं आहे बरोबर. RHS सारखी आहे बघा. RHS आहे इक्वेशन 1 ची x³/QE. इक्वेशन 2 ची RHS पण आहे x³/QE. ओके. म्हणून लिहिता येईल XP/PD बरोबर XR/RF बरोबर. म्हणजे रेख PR पॅरलल DF प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. चला उदाहरण क्रमांक 11चा अभ्यास करू. त्रिकोण ABC मध्ये आपल्याला AB बरोबर AC दिलेला आहे व कोन B आणि कोन C चे दुभाजक दिलेले आहेत BD आणि CE. ओके. अगदी सरळ लाईन येतील मित्रांनो. हे समजण्यासाठी मी या ठिकाणी काढलेला आहे. ओके. तर सिद्ध करायचं आहे आपल्याला रेख ED पॅरलल रेख BC हे सिद्ध करायचं आहे. तर मग मित्रांनो चला आपण ह्या ठिकाणी उत्तराला सुरुवात करूया की त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर AC हे आपल्याला दिले आहे बरोबर. दिले आहे. समीकरण नंबर 1. दुसरं मित्रांनो त्रिकोण ABC मध्ये कोन ABC चा किरण BD दुभाजक आहे बरोबर. दुभाजक आहे आणि म्हणूनच त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार AB/BC बरोबर AD/DC. याला लागलं सर आपण समीकरण 1 देऊ, याला 2 देऊ. 1 दिलेला आहे आपण बरोबर. चला मग मित्रांनो आता नेक्स्ट स्टेप काय राहणार. या ठिकाणी आपल्याला त्रिकोण ABC मध्ये काय दिलेलं आहे बघूया. कोन ACB चा किरण CE दुभाजक आहे बरोबर. दुभाजक आहे. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या म्हणून त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार
AC अपॉन CB बरोबर AE अपॉन BE. याला इक्वेशन नंबर आपण 3 घेऊ. परंतु मित्रांनो आपल्याला ह्या ठिकाणी AB बरोबर AC दिलेले आहे. ओके, समीकरण 1 मध्ये दिलेले आहे, म्हणून समीकरण 1 वरून असं म्हणूया. आणि म्हणून आपल्याला आता या ठिकाणी असं म्हणता येईल, या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल मित्रांनो, AB अपॉन CB इज इक्वल टू AE अपॉन BE. ओके, म्हणजेच आता AB इज इक्वल टू AC आहे, म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की AB अपॉन BC इज इक्वल टू AE अपॉन BE. ओके, आता यामध्ये नीट लक्ष द्या. AE अपॉन BE इज इक्वल टू AD अपॉन DC. समीकरण 2 आणि 4 वरून. याचाच अर्थ मित्रांनो, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार रेख ED पॅरलल रेख BC.